महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। 50,000 अर्ज बाद ठरण्यात आलेले आहेत। तुमचा अर्ज तुम्हाला लवकर बघून घ्यायचा आहे, कुणाला पैसे भेटणार नाहीत तेही आपण बघणार आहोत। अधिकाऱ्यांना देखील कडक निर्देश देण्यात आलेले आहेत, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अशी माहिती ही असणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 50,000 फॉर्म जे आहेत रिजेक्ट झालेले आहेत। आता पुढे काय होणार त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या। तुम्ही ॲपवरनं फॉर्म भरलाय, वेबसाईटवरनं फॉर्म भरलेला आहे, तुमच्याकडे जर अशा पद्धतीने आलेला असेल, डिसअप्रूव्ह आलेला असेल, म्हणजेच यांचे फॉर्म जे आहेत या ठिकाणी बाद झालेले आहेत, त्यांना पैसे भेटणार नाहीत। परंतु या ठिकाणी पुन्हा ह्यांना एक संधी देखील देण्यात आलेली आहे, त्याची माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याच्यामुळे आता सर्वांना पैसे जे आहेत या ठिकाणी भेटतील। जरी अर्ज बाद झालेला असेल तरी देखील त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती मात्र करावी लागणार आहे। तर बघा, तुमचा फॉर्म या ठिकाणी जर आपण बघितलं अशा पद्धतीने अप्रूव्ह असेल, अप्रूव्ड लिहून आलेला असेल अशा पद्धतीने, तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही। तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत। आतापर्यंत तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल, बऱ्याच जणांना जुलै ऑगस्टचे पैसे आलेले आहेत, मग राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी भेटतील ते देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही, त्यांचा फॉर्म अशा पद्धतीने अप्रूव्ह आहे आणि त्यांचं DBT या ठिकाणी लिंक केले गेलेलं आहे, तर तुम्हाला पैसे 100% या ठिकाणी भेटणार आहेत। कारण की सरकारचा जो या ठिकाणी उद्दिष्ट आहे, जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजनेचा लाभ जो आहे तो त्यांना द्यायचा आहे। आतापर्यंत 1 कोटीपर्यंत या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे। तर बघा, फॉर्म अशा पद्धतीने अप्रूव्ह तुमचा असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही। पहिला ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ते फॉर्म रिजेक्ट नाहीत करण्यात आलेले, फक्त ज्यांचे काही प्रॉब्लेम होते फॉर्ममध्ये, एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्याच्यानंतर रिजेक्ट करण्यात आलेलं नाही। बघा, ज्यांना काय प्रॉब्लेम होते तेच फॉर्म फक्त या ठिकाणी डिसअप्रूव्ह झालेत, रिजेक्ट झालेले आहेत। त्यांचं कारण काय आहे ते तुम्हाला या ठिकाणीवरनं पाहून घ्यायचं आहे। ॲपमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ॲपमध्ये पाहायचं आहे, वेबसाईटवरती भरलेला असेल तर वेबसाईटमधून पाहायचं आहे। परंतु तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे तर तुम्हाला या ठिकाणी पैसे 100% भेटणार आहेत। तर बघा, आता हे जी माहिती देण्यात आलेली आहे, काय म्हटलं याच्यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानुसार महिलांच्या खात्यात बघा 3,000 रुपये जमा होत आहेत, जमा झालेले देखील असतील। असे असताना जाता तब्बल 50,000 महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या रिजेक्ट झालेल्या अर्जदारांपुढे काय होणार, रिजेक्ट झालेल्या महिलांना पैसे मिळणार का, हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरण सुरू झाले आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत, तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा होणं बाकी आहे। तर बघा, हे पैसे होणं जमा या ठिकाणी बाकी आहे, ज्या की जुलै आणि ऑगस्टच्या महिलांमध्ये यांचे फॉर्म देखील अप्रूव्ह आहे, DBT देखील लिंक आहे, तरी देखील यांना पैसे आलेले नाहीत। तर हे पैसे कधी येतील, जे बाकी आहेत त्यांची माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर अशातच आता बघा, तब्बल 50,000 महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे आणि ही माहिती जी आहे ऑफिशियली देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही आहेत, पण तरीही त्या महिलांना सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे। तर बघा, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना सुवर्ण संधी देखील देण्यात आलेली आहे। सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार। तर बघा, पुन्हा त्यांना अर्ज करता येणार आहे याच महिन्यामध्ये। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करता येणार आहेत। त्यामुळे त्या महिलांना दिलासा मिळालेला आहे, पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे। कारण बघा, ज्या महिलांना सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही, तर बघा यांना पैसे भेटणार नाहीत। तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देतोय, कुणाला किती पैसे भेटणार आहेत आणि कुणाला भेटणार नाहीत। तर कारण ज्या महिलांना बघा सप्टेंबर आधी अर्ज करता आलेला आहे त्या महिलांना जुलै ऑगस्टचे असे 2 महिन्यांचा निधी म्हणजे 3,000 रुपये मिळणार नाहीत। सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही म्हणजेच या ठिकाणी कधी 31 ऑगस्ट पूर्वी त्यांना अर्ज करता आला नाही, ज्यांचे अर्ज बाद देखील झाले बघा, तर त्यांना या ठिकाणी जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाही। हा मोठा धक्का बसणार आहे। जर त्या महिलांना आधीच अर्ज केले असते तर त्या महिलांना 3,000 रुपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते। अगोदर तुमचा फॉर्म मंजूर झाला असता जुलै ऑगस्ट म्हणजे 31 ऑगस्ट च्या पूर्वी, तर बाकी महिलांना जसे 3,000 रुपये भेटलेले आहेत तसे तुम्हाला त्यांच्यासोबत देखील पैसे भेटलेले असते। तर ही माहिती देण्यात आलेली आहे। तर आता बघा, तुमचा फॉर्म जर या ठिकाणी अप्रूव्ह असेल
ॲप्रूव्ह झालेला आहे, ॲप्रूव्ह दिसतोय तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे की नाही, तुमचे पैसे आलेत का नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह दिसतोय, DBT लिंक आहे, तर तुमचे पैसे 100% येणार आहेत. कधी भेटणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु ज्यांचे फॉर्म आता डिसॲप्रूव्ह दिसत आहेत त्यांना सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं वेबसाईटवरनं फॉर्म भरायला असेल, वेबसाईटवरती लॉग इन करून बघायचं आहे. तिथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलं आहे का किंवा डबल फॉर्म सबमिट करायचं ऑप्शन आलं आहे का. जर तुम्ही ॲपमधून फॉर्म भरलेला असेल तर ॲपमध्ये देखील तुम्हाला ओपन करून चेक करायचं आहे की तिथं एडिटचं ऑप्शन आलं आहे का किंवा डबल फॉर्म भरण्यासाठीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे का. आता बघा अजून एक मोठा आदेश देण्यात आलेला आहे. डोळ्यात तेल घालून होणार अर्ज तपासणी, लाडकी बहीण योजनेचे बोगस अर्जदारांमुळे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय. तर बघा एकदम कडक निर्देश देण्यात आलेले आहेत. काही जणांनी या ठिकाणी बोगस अर्ज देखील भरलेले होते, त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. एकाच महिलेच्या नावाने 30 अर्ज समोर आलेले होते आणि त्याचे पैसे देखील भेटले होते अशी या न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे बघा पुढं निर्णय घेण्यात आलेला आहे, महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे या ठिकाणी आता राज्यात जुलैपासून ही योजना चालू झालेली आहे. तर 40 लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले, यामुळे सुमारे 1.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा झालेली आहे. तर काय निर्णय घेण्यात आलेला बघा, आता यापुढं ही जी अर्ज तपासणी आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आणखीही बदल करता येईल का याचंही आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. प्रत्येक अर्जाची छाननी केली जाईल बघा, आणि आधार क्रमांक कोणत्या बँकेशी जोडला याचीही चौकशी होणार आहे. म्हणजे आता बघा फॉर्मचं तुमचं पूर्ण चेक केलं जाणार आहे. तुमचा फॉर्म जो तुम्ही भरला आहे तो आधार कार्ड नंबर दिला आहे, मग त्याच आधार कार्ड नंबरला तुम्ही दिलेली बँक असेल किंवा तुमच्या आधार कार्डला कुठली बँक आहे त्याच नावाने वगैरे आहे का ते सर्व चेक केलं जाणार आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत असे कडक निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तसे जिल्हा प्रशासनाकडून पुनर्तपासणी करण्याशिवाय आणखी काही निकषांद्वारे अर्जाची तपासणी करण्यात येणार आहे असेही डॉक्टर नानवरे यांनी स्पष्ट केले. तर बघा त्या ठिकाणचे या ठिकाणी जे महत्त्वाचे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणखीही जे निकष असतात ते अर्जांची तपासणी करताना सुरू केले जातील, त्याच्यामध्ये त्याचा अवलंब केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 1.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे. या योजनेसाठी मुदत देखील वाढवलेली आहे. आपल्याला माहीत असेल सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत वाढलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि ज्यांचे 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज मंजूर आहेत त्यांना 3,000 रुपये भेटणार आहेत, आणि ज्यांना 3,000 रुपये भेटलेले त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच आता 1,500 रुपये या ठिकाणी भेटतील. तर मग नेमके राहिलेल्या बहिणींना पैसे कधी भेटणार आहेत त्याची देखील माहिती आलेली आहे बघा. आता सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती कार्यक्रम घेतला जाणार आहे 14 सप्टेंबरला. मग आपल्याला माहिती असेल जो हा तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या बहिणींना पैसे भेटणार आहेत, आणि 1,500 रुपये जो तिसरा टप्पा आहे राहिलेले 1,500 रुपये ज्यांना 3,000 रुपये भेटले त्यांना 1,500 रुपये भेटतील, त्यांना देखील या सप्टेंबर महिन्यामध्येच पैसे भेटणार आहेत. तर सोलापूर या ठिकाणी हा 14 सप्टेंबरला कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अगोदर किंवा कार्यक्रम होण्याच्या झाल्या लगेच पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात. आपल्याला माहिती असेल पहिला टप्पा झाला ज्याच्यामध्ये 14 तारखेपासूनच पैसे यायला चालू झाले. 17 तारखेला कार्यक्रम होता, तरी देखील 31 तारखेला दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम होता, परंतु 29 तारखेपासूनच पैसे यायला चालू झाले होते. तसेच तिसरा टप्प्याचा कार्यक्रम जो आहे 14 सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे 14 सप्टेंबरपर्यंत किंवा 14 तारखेनंतर 1-2 दिवस मागे पुढे होईल, परंतु पैसे तुमचे याच महिन्यामध्ये येणार आहेत जे राहिलेल्या लाडकी बहिणी आहेत त्यांच्यासाठी. तर लाडकी बहिणी योजनेतील गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही. जी पण या ठिकाणी ती माहिती आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. कुठलाही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही. कुठला भ्रष्टाचार असेल किंवा इतर काय पण मार्गाने जो पण कुठला गैरप्रकार होईल या योजनेमध्ये फॉर्म भरताना असेल किंवा इतर तो खपून घेतला जाणार नाही असं सांगितलेलं आहे. कारण की ही योजना जी आहे गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांचा फॉर्म फक्त डिसॲप्रूव्ह आहे जवळपास तब्बल आतापर्यंत ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले त्यापैकी 50,000 फक्त फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. त्या सर्वांना देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा फॉर्म त्यांना एडिट देखील करता येणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.